नमस्कार, मी श्वेतांकले. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. जळगाव परिसरात गेल्या 4 महिन्यांपासून ठाण मांडूर परिसरातील ऊस भात सह इतर पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान करत असलेल्या टस्कर हत्तीच्या वास्तव्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलं होतं. मानव वस्तीमध्ये हत्ती वावरत असल्यानं शेतकऱ्यांची मळणीसह इतर शेताची कामेही ठप्प झाली होती. याबाबत वेळोवेळी वन खात्याकडे हत्तीच्या बंदोबस्तासाठी विनंती अर्ज करण्यात आले होते. याची दखल घेऊन जिल्हा वनाधिकाऱ्यांनी शिमोगा येथील हत्ती शिबिरातील प्रशिक्षित माहूत आणि कर्मचाऱ्यांना पाचारण करण्यात आले होते. गेल्या 2 दिवसांपासून नियोजन करून गुरुवारी सकाळी टस्कर हत्तीला पकडण्यात यश मिळालंय. शिमोगा येथील प्रशिक्षित हत्तींच्या पथकानं खानापुरात येऊन हत्तीला जेरबंद केलं. खानापूरचे आरएफओ श्रीकांत पाटील, नंदगड विभागीय वनाधिकारी माधुरी दलवाई यांच्यासह वन विभागाचे अधिकारी या मोहिमेत सक्रिय होते. वन विभागाकडून चोख बंदोबस्त ठेवला होता. या यशस्वी कारवाईमुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळालाय आणि वन विभागाच्या कार्यक्षमतेची दखल घेतली गेली. कोनेवाडी येथे भगवा ध्वज फडकवण्यासह जय महाराष्ट्र म्हटल्यानं कन्नड आणि मराठी भाषिकांमध्ये तेढ निर्माण केल्याचा ठपका ठेवत काकटी पोलिसांनी 2021 मध्ये कोल्हापूरचे शिवसेना प्रमुख विजय देवणे, संग्रामसिंह कुपेकर यांच्यासह 4 जणांवर गुन्हा दाखल केला होता. या खटल्याची सुनावणी चतुर्थ जेएमएफसी न्यायालयात सुरू असून संशयितांना न्यायालयाने समन्स बजावले होते. त्यानुसार गुरुवारी सर्वजण न्यायालयासमोर हजर झाले. त्यामुळे त्यांच्या वतीने वकिलांनी न्यायालयात वकालत दाखल केली. बेळगाव महानगरपालिकेसमोर 21 जानेवारी 2022 रोजी कन्नड संघटनांनी लाल पिवळा ध्वज उभारला होता. त्यामुळे संपूर्ण सीमा भागात संतापाची लाट पसरली. या घटनेच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरचे शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे, संग्रामसिंह कुपेकर, सुनील शिंत्रे, अमृत जगती आणि संतोष माळवीकर यांनी कोनेवाडी गावामध्ये भगवा ध्वज फडकावला होता. तसेच त्यांनी जय महाराष्ट्र म्हटल्यानं त्यांच्या विरोधात काकटी पोलिसांनी भादम व्ही कलम 143, 147, 153 नुसार कन्नड आणि मराठी भाषिकात तेढ निर्माण केल्याचा ठपका ठेवत गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी न्यायालयात दोषारोप दाखल केल्यानं या खटल्याची सुनावणी चतुर्थ जेएमएफसी न्यायालयात सुरू आहे. त्यामुळे वरील सर्व 5 जणांना समन्स बजावले होते. त्यानुसार गुरुवारच्या सुनावणीला सर्वजण न्यायालयासमोर हजर झाले. वकिलांनी संशयितांतर्फे न्यायालयात वकालत दाखल केली. आता या खटल्याची पुढील सुनावणी 19 फेब्रुवारी 2025 रोजी होणार आहे. संशयितांतर्फे अॅडव्होकेट श्यामसुंदर पत्तार, अॅडव्होकेट हेमराज बेंचणावर काम पाहत आहेत. रोटरी अन्नोत्सवात काल बुधवार दिनांक 8 जानेवारी रोजी बुगी वुगी ग्रुप डान्स स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. आपल्या उत्कृष्ट अदाकारी आणि नेत्रदीपक नृत्याने सहभागी कलाकारांनी साऱ्यांचेच मन मोहवून टाकले. दरम्यान या स्पर्धेत प्रथम पारितोषिक व्हीके स्टाईल या डान्स ग्रुपने, दुसरे पारितोषिक आरएनव्ही डान्स क्रूने पटकावला, तर तृतीय क्रमांक बुगी मॅनियाक आणि अभिनव डान्स अकॅडमी यांच्यामध्ये विभागून देण्यात आले. या स्पर्धेमध्ये 5 ते 25 वयोगटातील मुलामुलींनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता. त्यांनी क्लासिकल ते हिपहॉप पर्यंत विविध प्रकारच्या नृत्यशैलीचं सादरीकरण करून प्रेक्षकांना मोहित केलं. यावेळी प्रशिक्षक म्हणून कथ्थक नृत्य दिग्दर्शक आणि अँकर अनुजा क्षीरसागर, फरहान डान्स आणि एरोबिक्सचे संचालक फरहान सय्यद आणि प्रसिद्ध सेलिब्रिटी कोरिओग्राफर साकिब यांनी काम पाहिलं. या कार्यक्रमासाठी बेळगावचे पोलीस अधीक्षक डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी आवर्जून उपस्थित राहून कार्यक्रमाला प्रोत्साहन दिलं. त्यांच्यासह संकल्प जगदीश शेट्टर तसेच श्रद्धा शेट्टर यांचीही यावेळी उपस्थिती लाभली. उपस्थित पाहुण्यांनी रोटरीच्या कार्याचं कौतुक करत अन्नोत्सव फूड फेस्टिव्हलला शुभेच्छा दिल्या. या अन्नोत्सवात नॉनव्हेज खवय्यांसाठी फूडीज डिलाईट या शफीक भाई लाहोरी यांच्या स्टॉलवरील रुमाली रोटीसह मटण निहारी आणि चमचमीत असे नारळ घालून केलेले ब्लॅक मटण अन्नोत्सवातील खास आकर्षण ठरलं आहे. महात्मा गांधी चौक ते मिलिटरी गणेश मंदिरापर्यंत रस्ता डांबरीकरणाचं काम हाती घेण्यात आलंय. त्यासाठी काल रात्री बुधवारी अचानक रहदारी पर्यायी मार्गाने वळवण्यात आल्यानं शौर्य चौक परिसरात रात्री उशिरापर्यंत रहदारी कोंडी निर्माण झाली होती. त्याचा फटका वाहन चालकांसह प्रवाशांना बसला. गेल्या काही दिवसांपासून महात्मा गांधी चौक ते मिलिटरी गणेश मंदिरापर्यंत रस्ता डांबरीकरणाचं काम सुरू आहे. सायंकाळनंतर प्रत्यक्षात डांबरीकरणाला सुरुवात करण्यात आली. त्यामुळे महात्मा गांधी चौकातील रहदारी शौर्य चौकाकडे तर मिलिटरी गणेश मंदिराकडून हनुमान नगर मार्गे वळवण्यात आली. मात्र रहदारीचा सर्वाधिक भार शौर्य चौकावर पडला.
त्यामुळे शौर्य चौकात रात्री उशिरापर्यंत कोंडी निर्माण झाली होती. बेळगाव येथील गजाननराव भातकांडे इंग्लिश मीडियम शाळेच्या 55 वर्ष पदार्पणाचा आनंदोत्सव सोहळा शहरातील नेहरू नगर येथील केएलई संस्थेच्या जिरगे सभागृहामध्ये 10 जानेवारी 2025 रोजी सायंकाळी ठीक 4:30 वाजता आयोजित करण्यात आला आहे, असे संस्थेचे अध्यक्ष मिलिंद भातकांडे यांनी सांगितलं. या कार्यक्रमामध्ये शाळेतील तब्बल 500 विद्यार्थ्यांचा सहभाग असणार असून सेनोरिटा, पुष्पा, शिवतांडव अशा विविध कलाकृती आणि नृत्य नाटिका विद्यार्थी सादर करणार आहेत. या कार्यक्रमासाठी शाळेचे चेअरमन मिलिंद भातकांडे, शाळेच्या मुख्याध्यापिका दीपा एसी, शाजिया जमादार आणि शिक्षक वर्ग यांनी विशेष मार्गदर्शन केलं आहे. या दरम्यान विद्यार्थ्यांनी केलेली धमाल आणि मस्तीचे व्हिडिओ चित्रीकरण करून तरुण भारत न्यूज या युट्यूब चॅनेलच्या माध्यमाद्वारे थेट प्रक्षेपित केले जाणार असून दर्शकांना घर बसल्या आपल्या मोबाईलवर पाहता येणार आहे. याची सर्वांनी नोंद घ्यावी, असे गजाननराव भातकांडे शाळेच्या वतीने कळवण्यात आलं आहे. अथणी तालुक्यातील नदी इंगळगाव गावच्या हद्दीमध्ये ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरने अचानक पेट घेतला. या आगीमध्ये ऊसासह ट्रॅक्टरचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय. दरम्यान शेतकऱ्यांनी पाणी फवारा केल्यानं आग आटोक्यात आली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. काल बुधवारी रात्री ही घटना घडली. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार नदी इंगळगाव येथील शेतवाडीमध्ये ऊस भरतेवेळी या ट्रॅक्टरनं अचानक पेट घेतला. पाहता पाहता या आगीनं रौद्ररूप धारण केल्यानं आगीत ऊसासह ट्रॅक्टरचंही लाखो रुपयांचं नुकसान झालं असून घटनेची नोंद अथणी पोलीस ठाण्यात झाली आहे. राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीदिनी म्हणजेच 12 जानेवारी हा युवा दिन म्हणून साजरा केला जातो. याचं औचित्य साधून दरवर्षीप्रमाणे बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती व तालुका युवा आघाडी यांनी रविवार दिनांक 12 जानेवारी रोजी युवा मेळावा आयोजित केला आहे. हा मेळावा 12 जानेवारी रोजी मराठा सांस्कृतिक भवन, शहापूर, महात्मा फुले रोड येथे होणार असून या मेळाव्याला खासदार अमोल कोल्हे व आमदार रोहित हे उपस्थित राहून युवकांना संबोधित करणार आहेत. यासाठी महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागच्या पदाधिकाऱ्यांनी पिरणवाडी येथील श्रीराम मंदिरात जागृती सभा घेतली व युवा मेळाव्याला बहुसंख्येने उपस्थित राहून सीमा लढ्याला बळकटी देऊन मेळावा यशस्वी करावा, असे आवाहन अध्यक्ष शुभम शेळके, कार्याध्यक्ष धनंजय पाटील यांनी केले. पिरणवाडी भागातून बहुसंख्येने उपस्थित राहणार असल्याची ग्वाही नारायण मुसंडीकर यांनी दिली. यावेळी युवा समिती सीमाभागचे सरचिटणीस मनोहर हुंद्रे, उपाध्यक्ष प्रवीण रेडेकर, ज्योतिबा येळ्ळूरकर, प्रकाश मुचंडीकर, संदीप उडघटगी, मंथन मुचंडीकर, विनायक मुचंडीकर, विनायक उजगावकर, कुबेर मुचंडीकर, दिनेश मुचंडीकर, राहुल राठोड, मनोहर बिंदले, नागराज पेडणेकर, ओमकार आपटेकर, गणेश आपटेकर आदी उपस्थित होते. बेळगाव जिल्हा पोलीस व्याप्तीतील नेसर्गे पोलीस ठाण्याच्या हद्दीतून मोबाईल चोरी होणे, हरवणे तसेच गहाळ होण्याचे प्रकार घडले होते. त्यानुसार चोरी झालेले तब्बल 2 लाख रुपयांचे मोबाईल्स नेसर्गे पोलिसांनी नागरिकांना परत मिळवून दिलेत. यासाठी पोलिसांनी विशेष मोहीम राबवली होती. तर हरवलेले मोबाईल्स हे राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यात तसेच गोवा, कर्नाटक, महाराष्ट्र येथे ट्रेस झाले होते. त्या राज्यातून हे मोबाईल पोलिसांनी हस्तगत केले आणि नागरिकांना परत दिले. त्यामुळे आपला मोबाईल परत मिळाल्याचा आनंद मोबाईल धारकांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळाला. यावेळी मोबाईल मालकांनी पोलिसांचे आभार मानले. लग्न लावून फसवणूक करणाऱ्या टोळीपासून सावध रहा, कारण लग्न न होणाऱ्या मुलांना लग्नाचा आमिष दाखवून त्यांची फसवणूक करणाऱ्या एका टोळीचा आज गुरुवारी रायबाग पोलिसांनी पर्दाफाश केलाय. बेळगाव जिल्ह्यात लग्न लावून त्यानंतर त्यांच्याकडून पैसे उकळणारी टोळी सक्रिय झाल्या आहेत. नुकताच असा एक प्रकार हुक्केरी तालुक्यात घडला होता. त्याचीच पुनरावृत्ती रायबाग तालुक्यातील कणकणवाडी गावामध्ये झाली आहे. या गावातील एक तरुण हा गेल्या अनेक वर्षांपासून लग्नाकरिता मुली बघत होता. लग्नाकरिता योग्य मुलगी न मिळाल्याने एका फसव्या टोळक्याच्या संपर्कात आला.
त्यावेळी त्याचं एका मुलीशी लग्नही झालं, मात्र त्याची यामध्ये पैसे, सोनेसह इतर महागड्या वस्तू घेऊन फसवणूक झाली आहे। या संदर्भात रायबाग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे। नवे पाऊल नवा संकल्प लोकमान्य सोसायटी सादर करत आहे लोकमान्य शुभारंभ ठेव योजना, जी देते तुमच्या ठेवीवर आकर्षक व्याज। ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.5% अधिक व्याज। अधिक माहितीसाठी कॉल करा 1800-212-4050। लोकमान्य, जिथे पैसा वाढतो आणि नातं वृद्धिंगत होतं। आंध्र प्रदेशातील तिरुपती येथे वैकुंठद्वार दर्शन तिकीट केंद्राजवळ बुधवारी झालेल्या चेंगराचेंगरीत 6 जण ठार तर अनेक जण जखमी झालेत। 4000हून अधिक भाविकांच्या उपस्थितीत असताना ही चेंगराचेंगरी झाली आहे। वैकुंठ एकादशीचे टोकन घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात लोक एक दिवस आधीपासून रांगेत उभे राहिले होते, मात्र प्रचंड गर्दीमुळे झालेल्या चेंगराचेंगरीत 6 जणांचा बळी गेला। या घटनेनंतरही हजारो भाविक टोकन घेण्यासाठी रांगेत उभे आहेत। जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत। छत्तीसगड सीमेवरील जंगलामध्ये सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे। या चकमकीत 3 नक्षलवादी ठार झालेत। सुकमामध्ये सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये सुरू असलेल्या चकमकीबद्दल माहिती देताना छत्तीसगडचे उपमुख्यमंत्री विजय शर्मा यांनी सांगितले की सुकमामध्ये सुरक्षा दलाच्या कारवाईला यश मिळाले। तिथे 3 नक्षलवाद्यांचे मृतदेह सापडले आहेत। तिथे शोध मोहीम सुरू आहे। छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात गुरुवारी सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यात चकमक झाली। सुकमा आणि विजापूर जिल्ह्यांच्या सीमेवरील जंगलामध्ये सुरक्षा दलाचे संयुक्त पथक नक्षलवाद्यांविरुद्ध कारवाई करत असताना सकाळी ही चकमक सुरू झाली। याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल। तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत। धन्यवाद।